एक घर दोन उमेदवार कमळ विरुद्ध तुतारी असा संघर्ष असं काहीसं राजकारण रंगलंय एकनाथ खडसे यांच्या घरात। त्याचाच आढावा घेण्यासाठी आम्ही जळगाव इथल्या मुक्ताईनगरमधल्या खडसेंच्या फार्म हाऊसवरती आलेलो आहोत। खरं तर यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक अर्थाने गाजते आणि त्याला मुक्ताईनगरमधलं एकनाथ खडसेंचं फार्म हाऊस सुद्धा अपवाद नाहीये। कारण घर वापसी करत असलेले एकनाथ खडसे हे रावेर लोकसभा मतदारसंघावरती पूर्णपणे आपले लक्ष केंद्रित करून आहेत आणि याची रणनीती ही याच खडसेंच्या फार्म हाऊसवरती आखली जाते। अर्थात त्यांची सून रक्षा खडसे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मैदानात उतरलेली आहेत, परंतु विरोधात ज्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसे हे भाजपमध्ये चाललेले आहेत आणि रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी तळ ठोकून काम करत आहेत, त्याच पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील म्हणजे शरद पवार गटाचे उमेदवार यांच्या विरोधात काम करतायत। मात्र आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की एकीकडे एकनाथ खडसे आणि त्यांची सून रक्षा खडसे भाजपसाठी मैदानात शड्डू ठोकून आहेत, तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे जी सध्या शरद पवार गटाची अजूनही महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतायत, त्या श्रीराम पाटील म्हणजेच शरद पवार यांच्या उमेदवाराचं काम करतायत, प्रचार करतायत। अर्थात एकाच घरात दोन उमेदवारांची कामं पॅरलल या ठिकाणी सुरू आहेत आणि ही अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला इकडे आल्यानंतर कळली। खडसेंचं हे फार्म हाऊस हे मुक्ताईनगरमध्ये आहे, तर अगदी काही अंतरावरती इथून कोथळी या गावात खडसेंचं मूळ घर आहे, जिथे रक्षा खडसे राहतात। या ठिकाणी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांना सोडचिठ्ठी तर दिलेली आहे आणि आमच्याबरोबर जी मुलाखत त्यांनी केली त्यामध्ये त्यांनी कबुली सुद्धा दिलेली आहे की अगदी शरद पवारांनी माझी अडचण समजून मला जाण्यासाठीचं न हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे। आता हे प्रमाणपत्र घेऊन खडसे भाजपवासी कधी होणार याकडे जरी सर्वांचं लक्ष लागलेलं असलं तरी सध्याची रावेर लोकसभा मतदारसंघ जो खरं तर भाजपचा गड मानला जातो, हा अत्यंत अतिटत्तीचा सामना, चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते आणि याच प्रतिकूल परिस्थितीमुळे एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी वरिष्ठांनी आग्रह केला का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। या सगळ्यामध्ये एकनाथ खडसेंचं राजकारण काय ते पुन्हा भाजपवासी जर होणार असतील तर त्याचा फक्त एका मतदारसंघापुरता नव्हे तर राज्यातल्या राजकारणावर आणि विशेषतः राज्यातल्या भाजपवर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आमचे जळगावचे प्रतिनिधी आणि माझे सहकारी मनीष जोग माझ्यासोबत आहेत। मी त्यांना विचारणार आहे, मनीषजी, खरं तर मुंबई तकच्या प्रेक्षकांना हे समजून सांगायला आवडेल की एकनाथ खडसे यांचं वलय गेल्या 4 दशकापासून जळगावमध्ये आम्ही पाहत आलेलो आहोत, परंतु अशी काही परिस्थिती घडली की त्यांना भाजपचा साथ सोडावा लागला, शरद पवारांसोबत जाऊन त्या ठिकाणी अल्पवधीसाठी काम असे ना त्यांनी केलेलं आहे, मात्र पुन्हा एकदा ते आता भाजपवासी होत आहेत। काय नेमकी जातीय समीकरणं आहेत, काय खडसेंचं महत्व आहे? उत्तर महाराष्ट्र म्हटला की एकनाथ खडसे हे नावाला खूप मोठं वलय आहे। एक राजकारणामध्ये एकनाथ खडसेंशिवाय इथलं राजकारण पूर्ण होत नाही, एक एवढी बाब तर निश्चित मानली जाते। गेली अनेक दशकांपासून म्हणजे खडसेंचं या ठिकाणी जे वर्चस्व आहे, जे एक राजनीतिक होल्ड म्हटला जातो, की आम्ही जसं पण एक नेहमी म्हणत असतो की एक खंबीर नेतृत्व एक खडसे आणि खडसे ज्या बाजूने त्या बाजूने कुठेतरी एक जास्तीत जास्त न्याय मिळण्याचा एक प्रयत्न असतो। गेली अनेक वर्षापासून खडसे हे भाजपाचे मातब्बार नेते राहिलेले, म्हणजे खडसेंमुळेच इथली भाजपा जास्तीत जास्त वाढण्यामध्ये मदत झाली। खडसेंचं वलय इतकं मोठं आहे की उत्तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा या खडसेंमुळेच भाजपाच्या येऊ लागल्यात। मग छोट्या छोट्या निवडणुका असतील, अगदी ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत खडसेंच्या वलयामुळेच या निवडणुकांना भाजपाला यश मिळत गेलं, हे त्रिकालाबाधित सत्य आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर मागील 2014च्या काळानंतर खडसेंचे काही क्लॅशेस भाजपाच्या नेत्यांशी झाले आणि एक थोडीशी दूरी निर्माण झाली। त्यानंतर कुठेतरी खडसेंनी साईडला होण्याची पसंती केली आणि ते वाद विकोपाला गेल्यानंतरच खडसेंनी एनसीपीमध्ये जाणं योग्य ठरवलं। अशा परिस्थितीत त्यालाही काही काळ लोटला, परंतु त्यांच्या ज्या स्नुषा आहेत त्या रक्षा खडसे या कायमस्वरूपी भाजपातच राहिल्या
आणि त्याचंच कुठेतरी एक चांगल्या कामाची पावती म्हणून त्यांना यावेळी देखील तिकीट मिळालं, तेही आपल्याला नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये खडसे होते एनसीपीमध्ये, पण अशा या गोष्टीला काहीसा वेळ गेला असल्यामुळे इकडचाही राग बराचसा शमला होता आणि खडसेंना परत घरवापसी करावी असं निश्चित वाटत होतं. तेच कारण काहीसं धरून आणि पुन्हा कुठे ना कुठेतरी सुनेला माझी मदत व्हावी, रक्षा खडसे जिंकून याव्यात, याच अनुषंगाने का होईना खडसेंनी पुन्हा घरवापसी केलेली आहे. परंतु मला सांगा की आता एकनाथ खडसे जर पुन्हा भाजपमध्ये येणार असतील तर जो स्थानिक नेत्यांबरोबर त्यांचा वाद होता, जो संघर्ष विकोपाला पोहोचलेला होता, त्याच्यावरती अचानक अशा पद्धतीनं पडदा टाकता येईल का? आजही खडसेंच्या घरवापसीला स्थानिक नेत्यांकडून विरोध असल्याचं सांगितलं जात आहे, कितपत तथ्य आहे यात? निश्चित तुमचं म्हणणं बरोबर आहे. तिथले स्थानिक नेते जे आहेत गिरीश महाजन, एक काळ होता की गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे बरोबरीत काम करत होते, एक जिल्ह्याला एक चांगली ताकद मिळालेली होती. कालांतराने यांची दोघांची ताकद डिव्हाइड झाली, त्यांच्यामध्ये वाद विकोपाला गेलेत आणि एकनाथ खडसे भाजप सोडून बाहेर पडलेत. मात्र गिरीश महाजन हे नेता म्हणून कायम राहिलेत. पण ह्याही गोष्टीला आता काही काळ गेला आणि यांच्यामधला दुवा खास करून म्हटला गेला तर रक्षा खडसे. आता या दोघांना एकत्र आणण्याचं काम कुठेतरी रक्षा खडसेंमार्फत होतंय, हेही देखील बघायला मिळतंय या लोकसभेच्या निमित्ताने. कारण रक्षा खडसेला निश्चित गिरीश महाजन पण आपली मुलगी समजतात. त्या दृष्टिकोनातून रक्षा खडसे एक असा दुवा आहे की त्या दोघांना म्हणजे रक्षा खडसेंमुळेच कुठेतरी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे एकत्र येत आहेत. आणि खडसेंची जी घरवापसी म्हणतोय आपण भाजपमध्ये, कुठेतरी आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून बघतोय की बाबा गिरीश महाजनही त्यांच्यावरती आता आरोप करणे बंद झालेत. कुठेतरी खडसेंची घरवापसी होते आहे आणि तोच व्यक्ती परत परिवारात येतो आहे म्हटल्यावर हा विषय कुठेतरी आता संपुष्टात येईल, ही बाब मात्र नक्की. आम्ही पाहिलं मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, विनोद तावडे आहेत किंवा नितीन गडकरी आहेत, त्यांच्या बरोबरीला एकनाथ खडसे यांनी माधव ह्या फॉर्म्युला सोबत घेऊन त्या ठिकाणी भाजप राज्यभरात वाढवली. अशी काही जातीय समीकरणं होती जेणेकरून खडसेंचं येणं हे क्रमप्राप्त होतं किंवा ती भाजपची आत्ताची गरज होऊन बसलेली आहे? निश्चित आपण म्हणतात त्याप्रमाणे खडसेंची भाजप वापसी जर झाली तर कुठेतरी उत्तर महाराष्ट्राचं चित्र पुन्हा बदलणार, यात काही शंका नाहीये. कारण खडसेचा जरी समाज लेवा पाटील समाज असला तरी त्यांची मोर्चे बांधणी अशी आहे की इतर समाजात देखील खडसेंचं चांगलं वलय आहे. की खडसेंच्या इथला जर स्थानिक तुम्ही विचार केला मुक्ताईनगरचा, तर खडसे जेव्हा स्वतः विधानसभेत उभे राहायचे इलेक्शनला, त्यावेळी मुस्लिम समाज सुद्धा त्यांच्या बाजूने मतदान करायचा, तेव्हा ते भाजपपासून दुरावलेला आहे. जो की भाजपापासून सगळीकडे दुरावलेला दिसतो. परंतु मुक्ताईनगर चित्र मात्र वेगळं असायचं. मुस्लिम समाज देखील खडसेंबरोबर भाजपाला मतदान करत होता. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याची पण परिस्थिती अशीच आहे की खडसेंबरोबर इतर समाज देखील मोठ्या प्रमाणात जुळलेला आहे आणि खडसे जर भाजपात घरवापसी करतायत तर त्याचा निश्चित एक चांगला परिणाम दिसेल आपल्याला आणि भाजपाला त्याचा फायदाच होईल. एक नवीन नेतृत्वाची फळी निर्माण होते का खडसेंच्या घरवापसीमुळे? कारण स्वतः उपमुख्यमंत्री गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस असतील, गिरीश महाजन असतील, यांच्या विरोधात कुठेतरी आरोप करून, गंभीर स्वरूपाचे आरोप करून खडसेंनी पक्ष सोडलेला होता. त्यांनी सीडीचा उल्लेख केलेला, ईडी का जवाब सीडी से देंगे असं म्हटलेलं होतं. आता पुन्हा एकदा ते भाजपमध्ये आल्यानंतर त्याच पद्धतीनं खडसे पूर्ववत काम करू शकतील किंवा ते कमबॅक करू शकतील असं वाटतं आपल्याला? विषय तोच झाला की आता जसं गिरीश महाजनांनी त्यांच्यावर आरोप करण्यात गेल्या 3 महिन्यापासून आम्ही बघतो आहोत की गिरीश महाजन ज्या पद्धतीने एकनाथ खडसेंवर थ्रोआउट आरोप करायचे किंवा इकडनं एकनाथ खडसे महाजनांवर करायचे, ते कुठेतरी आता कमी झालेलं आहे. वरचे आदेश असतील, पक्षाचे आदेश असतील वरतून की खडसे कमबॅक करतायत आणि एक परिवार, भाजप परिवार म्हणतो की आपण त्याच्यामध्ये आपापसात वाद नकोत म्हणून हे वाद आता विकोपाला न जाता कुठेतरी शमवण्याचं काम हे केंद्रीय नेतृत्वामार्फतच होत असावं असा एक दृष्टिकोन आमचा आहे. आणि पुढे जरी आता खडसेंचं कमबॅक झालं तरी पण एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे आपापसात मन जुळवून घेतील असंच काहीसे संकेत पुढे तरी दिसत आहेत आता. तर ज्या पद्धतीनं मनीष जोग यांनी सांगितलेलं आहे, मन जुळवून घेतील, मात्र ही सगळी